अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। हेलो एवरीवन, मैं हूं तजीन कापड़ी और आप सबका फिर से एक बार स्वागत है कड़वई स्पीक्स में। आमतौर पर हमारे इस प्लेटफॉर्म पर हम आपके सामने अपनी कम्युनिटी के ऐसे लोगों को लेकर आते हैं जिन्होंने एजुकेशन, सोशल वर्क, लीडरशिप या अपने प्रोफेशन में अपनी एक अलग जगह बनाई हो। लेकिन आज का एपिसोड थोड़ा सा अलग है, और ये अलग इसलिए है क्योंकि ये किसी एक शख्स के बारे में नहीं है, बल्कि एक सोच के बारे में है, एक पुरानी परंपरा के बारे में है, और इस बात के बारे में है कि अगर औरतें किसी खास मकसद के साथ मिलकर काम करें तो क्या कुछ मुमकिन हो सकता है। कुछ हफ्तों पहले बिल्कुल अचानक उमलती पृथ्वी फाउंडेशन के डायरेक्टर जनाब सादिक काजी साहब और देवरू के ऊब फाउंडेशन की मिसेस रुबीना चौहान के बीच एक दिलचस्प बातचीत हुई। न कोई स्टूडियो था, न पहले से तैयार सवाल, और हमने ये सोचा भी नहीं था कि हम इस कॉन्वर्सेशन को एक पॉडकास्ट के रूप में कन्वर्ट कर पाएंगे। लेकिन दोस्तों, ये कॉन्वर्सेशन इतना इंटरेस्टिंग और सोचने लायक था कि हमें लगा कि ज्यादा से ज्यादा लोगों तक इसे पहुंचाना जरूरी है। तो शुरू करने से पहले एक बात, क्योंकि ये एक अचानक की हुई रिकॉर्डिंग थी, इसीलिए शायद इसकी ऑडियो और वीडियो क्वालिटी हमारे बाकी एपिसोड जैसी न हो, पर हमारा मानना यह है कि किसी भी बातचीत की असली कीमत उसकी रिकॉर्डिंग में नहीं, बल्कि उसके अंदर मौजूद ख्यालात में होनी चाहिए। हम में से बहुत लोग गोदड़ी से वाकिफ हैं, लेकिन गोदड़ी सिर्फ एक पैचवर्क क्विल्ट नहीं होती, वो यादों का खजाना होती है। हमारी माँ, दादी और नानी के जमाने में पुरानी साड़ियां और कपड़े फेंके नहीं जाते थे, उन्हें प्यार और मेहनत से जोड़कर एक नई जिंदगी दी जाती थी। हर गोदड़ी अलग होती है, हर डिजाइन अलग होता है, और हर टुकड़ा अपनी एक नई कहानी साथ लेकर आता है। लेकिन आज ये कला कहीं ना कहीं धीरे धीरे कम होती जा रही है, और जब भी हम गोदड़ी मेकिंग या औरतों के लिए रोजगार के नए मौके पैदा करने की बात करते हैं तो कुछ सवाल सामने आते हैं। शुरुआत कहाँ से करें, ट्रेनिंग कैसे दें, और सबसे जरूरी, बनने के बाद इन प्रोडक्ट्स को बेचा कहाँ जाए। ये बातचीत इन्हीं सवालों के जवाब ढूंढने की एक कोशिश है। ऊप फाउंडेशन के जरिए मिसेस रुबीना चौहान और उनकी टीम ने ये दिखाया है कि जब औरतें मिलकर काम करती हैं तो वो सिर्फ गोदड़ियां नहीं बनाती, वो रोजगार, हौसला और नए मौके पैदा करती हैं। मेरी आप सभी से एक दरख्वास्त है कि आज का एपिसोड आप सिर्फ देखिए मत, बल्कि इस पर सोचिए भी, क्योंकि आज का एपिसोड कोई आम पॉडकास्ट नहीं है, बल्कि ये एक कहानी है, एक सोच की, एक पुरानी परंपरा की, और एक ऐसे मुस्तकबिल की जो कड़वई और आसपास के गांव में भी रोजगार के नए मौके पैदा कर सकता है। तो चलिए शुरू करते हैं आज की बातचीत। उम्मीद है आपको पसंद आएगी। त्यांची मुलं, शाळा हे सगळं करून येतात. आणि मग ट्रेनिंग तुम्ही इथं देतात, त्याच महिला देतात. आणि नवीन नवीन महिला हळूहळू काय होतात. किती टोटल आता किती आहे टीम? तशा येऊन जाऊन 22 पण दर महिन्याला दोघी तिघी येतात, मग कधी कधी जातात, त्यांना शक्य नाही होत. पण एक 22-25 आमच्याकडे आकडा असतो. आणि एक ऍव्हरेज इन्कम सपोर्ट किती मिळत असेल प्रत्येक? आमच्याकडे 2,500 कारण काय होतं, आपण हे पगारावर काहीच नाही. म्हणजे तुम्ही जे शिवाल, तुम्हाला घरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या. म्हणजे त्यांच्या सवडीप्रमाणे 11 वाजता या, मग 12 वाजले, असं काही नाही. पण साधारण त्यांनी यायचं, जेवढं जमेल तेवढं करायचं, आणि 2.5 ते 5,500 पर्यंत एक साधारण इन्कम सपोर्ट मिळतो. दिवाळीच्या वेळेला त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी इन्कम मिळतो. पण नंतर आता मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै हा पूर्ण स्लॅक. त्याच्यात फक्त प्रोडक्शन बनतं. ते गणपती गेल्यानंतर जी आमची एक्झिबिशन सुरू होतात, त्याच्यासाठी आम्ही सगळे बाहेर पडतो. त्यातल्या एक्झिबिशनची टीम वेगळी, शिवण्याची टीम वेगळी, अशी त्याची डिव्हिजन केलं जे, आणि त्याप्रमाणे तिथे लोक येऊन ते काम करतात आणि जातात. त्यांच्याकडे ठरलेलं असतं काय शिवायचं, कसं शिवायचं, ते सगळं ठरलेलं. आणि हे रॉ मटेरियल कुठून येतं? रॉ मटेरियल आम्ही पुण्यात आणतो. आम्हाला औंधला एक स्वच्छ नावाचं सेंटर आहे, तिकडून आम्ही ते सगळं आणतो. मग त्याच्यासाठी 4 बायका आम्ही जातो. मग त्याच्यावर सगळे सॉर्टिंग करतो, त्याची पोती बांधली जातात, ती जागृती ट्रान्सपोर्टला टाकली जातात,
आणि मग येतो. त्यामुळे 1-2 दिवस आम्ही 4 बायका जातो. तिथून येतो आम्ही जातो ते करतो त्या गाडीने SUV ला येतो. पण त्या औंधमधलं आमचं सामान स्वच्छ आणि चांगलं मिळतं. म्हणून आम्ही इकडे तिकडे न जातो. ते पण असे हँडीक्राफ्ट सारखंच आहे तो. कागद क्लास सूत्रा कष्टकरी पंचायत म्हणून आहे अच्छा. कंपनी आहे ओके. आणि ते पुण्यात कचरा वेचकांची संघटना आहे ती संस्था आहे. ओके. म्हणजे इट इज वर्थ नोईंग दॅट ऑर्गनायझेशन द वे इट टर्न्ड इटसेल्फ इनटू दॅट टू दिस. त्यांनी फार मोठी मूव केली आणि त्यामध्ये सर्व अशा महिलांना कचरा वेचक महिलांना एक नियमित वेतन मिळेल आणि स्वच्छतेची कामं शासनाच्या बरोबर जोडून घेऊन एरिया ठरले त्यांचे त्या एरियामध्ये त्यांची कामं चालणार. पुणे महानगरपालिकेशी अग्रीमेंट देतात. आणि चांगलं असं आहे की प्रत्येक कुटुंबामधनं अनेक वेगळ्या गोष्टी पण मिळत असतात त्यात. चादरी दिल्या जातात, बेडशीट म्हणजे अशा खूप गोष्टी, भांडी नको असलेली किंवा सण आहे म्हणून दिलेली यांना. तर त्यांनी तिकडे एक जागा केली आहे, त्या जागेमध्ये ते सगळं विकायला आहे आणि आता त्यांनी ते स्वस्त दरात विकायला आहे. म्हणजे हे सगळं तसं युज्ड आहे. युज्ड प्लॉट. हा म्हणजे नाही, ते जे रॉ मटेरियल तुम्ही घेताय ते. हे रॉ मटेरियल ते फक्त पायपुसणीच का. अच्छा. हे सगळं नवीन कपडा, नवीन. वरचा खालचा आणि आतले मांजर पाण्याचे जे असते सगळे नवीन. ह्याच्यात जुनं काही नाही. ते कुठून येतात मग? ते पण तिथूनच? हे विकत आपण तिथूनच त्यांच्याकडूनच की कसं? इचलकरंजीवर मांजर पाडे. अच्छा अच्छा. जिथं लूम्स फॅब्रिक्स असतात. लूम्स. तिरुमला फॅब्रिक आहे, सरोज फॅब्रिक आहे. कुठूनही गेले, कपडा आवडला, 10 मीटर घेतला, 5 मीटर घेतला, खिशात पैसे 3,000च आहेत, मग त्याच्यात किती येतं असं करत गोळा करत आणतो आणि मग त्याच्या पदर आहे. दुसरं पायपुसणीचं कसं आहे, वेंडर्स ठरलेले मुंबईचे, त्यांनी फोटो पाठवले की त्यांना आपण सांगतो की तुम्ही पाठवा आणि आपण पेमेंट. ऊबची अशी काही सिग्नेचर स्टाईल आहे, ठरवली आहे तुम्ही की बाबा ही जर गोधडी आहे तर ही ऊबची कुठे, म्हणजे 10 गोधड्यांमधून पण एक ब्रँडिंग झाली की ऊबची आहे. ब्रँडिंग वगैरे. खरं म्हणजे असं म्हणू शकतो, पण आमचा एक टॅक्स आहे हा, तो लोगो जो आहे तो लोगो आमचा आहे. आणि मी आता जितक्या एक्झिबिशन्स मध्ये फिरली आहे की जिथे स्टॉल लागतात, स्टॉल आमचा मांडला की मी सगळीकडे फिरते. त्याचा फिरता अनुभव सांगते. पहिल्या वर्षी आम्ही गेलो, आम्हाला काही माहित नव्हतं. म्हणजे त्या पवारांनी आम्हाला स्टॉल द्यायला पण नकार दिला की पायपुसणी कोण घेणार, पायपुसणी काय विकताय आणि गोधड्या तुमच्या खूप महाग आहेत आणि अशा काही आर्टिस्टिक नाहीये. मी म्हटलं मी भाडं भरणार आहे, तुम्ही आम्हाला संधी द्यायची. शरद पवारांच्या मिसेसने शब्द टाकला. मग मी गेले होते. मग त्यांनी आपल्याला स्टॉल दिला. तर मोजून 5 स्टॉल होते. एक होते मशीनवरचा एकदम असा मोठा म्हणजे त्यांनी 60-70 हजार रुपये भाडं निश्चित भरलं ते. सिल्कचा कपडा वगैरे असे त्यांच्या आर्टिस्टिक गोधड्या होत्या. त्याच्यानंतर एक होती तिथे काही 5च गोधड्या होत्या आणि इतर काय काय होतं, साडी ठेवतात, ड्रेसेस ठेवतात, सर्व्हिस ठेवतात, असे एकूण 2-3 होते स्टॉल. हाती शिवलेल्याच टाक्या, परंतु काही जुन्या कपड्यांच्या, काही टिपिकल, 5-5, 6-6 होते. आता स्टॉल बघितला, बायकांना म्हटलं की नाही, आपण इथे व्यवस्थित आपला होणारच आहे आणि आपला जवळजवळ 5 दिवसात 22 गोधड्या गेल्या. पण मग आम्ही विचारलं, जे आमचे कस्टमर होते ती तिसऱ्या दिवशी पण परत आली, 4 तासाला घेऊन आली. ती काय की आम्ही सगळे स्टॉल केलं, पण तुमची स्टाईल आम्हाला आवडली. मग त्याच्यानंतर आम्ही बोललो की आमची स्टाईल निश्चित चांगली आहे आणि आम्हाला ती डेव्हलप करावी लागेल. आता आम्हाला चिपळूण साईडला सरकायचं आहे, चिपळूणचा टाका लहान आहे, संमिश्र टाका त्याच्यात फरक आहे. मग माझं असं म्हणणं की खूप त्याच्याजवळ आम्ही नाही समजा जाऊ शकत, पण आम्ही आमचं तर काहीतरी डेव्हलप केलं. पण मग आता तुम्ही आता जे सगळं सांगितलं त्यातनं तुमचा काय ब्रँड आहे हे जवळपास तुम्ही येते म्हणजे तर म्हणजे तुम्ही संमिश्रणी टाका वापरता. हो, एक दुसरं तुम्ही डिझाईन्सच्या बाबतीत काय काय डोक्यात घेता? कॉम्बिनेशन वेगळे करून जितकं आर्टिस्टिक करता येईल असा एक प्रयत्न करू. बऱ्याचदा गुगलवर आमच्या बायका चेक करतात, हे छान आहे, ते छान आहे, ते छानच असतं, पण ते तिथे लूम मध्ये मिळालं पण काय आहे? पाहिजे. आणि ती डिझाईन तुम्हाला लूम मध्ये मिळाली पण पाहिजे. पण तसं नको ते बघा, मग त्याच्यात तुमचं डोकं चाललं. तर आमच्याकडे खास डिझायनर आहेत, आमचे मांडवतात, ते रात्रंदिवस ते शोधून आता आपलं काय बसेल, पण त्याच्यात जे असतं ना ते कपड्यात पण व्हरायटी असते, आपल्याकडे बऱ्याचदा नसते. मग आम्ही प्लेन कपडा आणि प्रिंटेड याचं कॉम्बिनेशन करतो. माधुरी डिझाईन करते, माधुरी करते. आमच्याकडे आता अनेक डिझाईन आणि
त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यातली तर एक मुलगी बोलली ना, यावेळेला मी करणार आहे. मला उलट आनंद होतो की तुम्ही नवीन क्रिएशन तुम्ही निर्माण केलं पाहिजे बरोबर. असं. आणि थोडं काय combination आणि प्राइसिंग काय असते साधारण 3,000 गोदडीची? 3,000 पासून 5. 4,500 मला एक 5,000. सांगत होतं की आपण इथे करतात, पण मी असं ऐकलंय की आपलं आपण जे प्रशिक्षक म्हणून पण तिथे हा कुठे तेच मी गेलं त्यावर तर येणार होतो ऍक्च्युली, कारण की म्हणजे हा मॉडेल आता ह्या सगळ्या इथल्या लोकल आहेत, जवळपासच्या असतील. आणि जसं तेच मी विचारणार होतो की तुम्ही तसं पण मार्गदर्शन करताय लोकांना, ठीक आहे. जर हे मॉडेल बाकी कोकणातल्या गावात जर रेप्लिकेट करायचं झालं, का कोकणातल्या गावात खास यासाठी म्हणतोय की प्रत्येक गावाची आपली आपली एक स्टाईल आहे. म्हणजे प्रत्येक गावात बनवतात आणि प्रत्येक गावाची आपली आपली स्टाईल आहे. किती सक्सेसफुल आहे, किती थ्रायव्हिंग आहे, कितपत आता पण बायका करतात नाही करतात ती गोष्ट वेगळी आहे. पण आहे म्हणजे ऍटलिस्ट एक माझ्या जनरेशनला आठवतंय की आमचे आई वडील वगैरे अशा गोधड्या बनवायच्या, पण एखाद्या वेळी बनवलेल्या असायच्या तर कोणाकडून विकत घ्यायच्या. आता जसं शहराकडे सगळं हे होत चाललंय ते कमी होत चाललंय, नो डाऊट. पण कमी होत चाललंय, पण त्याचबरोबर एक थोडंसं रिअवेकनिंग पण चाललंय की गोईंग बॅक टू द रूट्स. तर त्यामुळे परत त्याच्यामध्ये थोडंसं हे आलंय, एक इंटरेस्ट आलाय ह्या कॅटेगरीमध्ये. तर समजा एक हे मॉडेल जर बाकीच्या ठिकाणी ऊबनी जर हे करायचं झालं तर कसं काय वर्कआउट होईल? माझं म्हणणं आहे की आमच्या बायका तर कशाही प्रशिक्षण द्यायला येतातच. हम्म. तुझ्या त्या गावातल्या बायकांनी असं ठरवलं की तुम्ही आम्हाला शिकवा, आम्ही आमचं करतो आणि विकतो. माझं रोजगार केंद्र आहे. माझं काम गोधडी विकण्याचं नाही. हम्म. माझं काम महिलांना जास्तीत जास्त रोजगाराच्या बाबतीत सक्षम करण्याचं आहे. हे बरोबर. प्रत्येक बाईला सांगते. आपण प्रशिक्षण द्यायला पैशासाठी कधीच जात नाही. हम्म. पण कधी कधी कसं होतं, मुंबई आहे, जळगाव आहे, इथे जायचं असेल, जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, जेवण खाण्याचा खर्च. पण बाई इथला माझा अख्खा दिवस बुडवून तिकडे जाते. अगदी बरोबर. मग तिचं मानधन हे तुम्ही द्या, बरोबर, ते आहेच. एवढं तुम्ही करा. आणि मग म्हणतात मग प्रत्येक बाईकडनं 100 घेऊन 500 घेतो, आमचा कन्सर्न नाही. आमचे अतिशय चीप रेट्स आहेत, तेवढे करा. तुम्ही जर एखादं युनिट उभं करत असाल, आमच्या बायका प्रशिक्षण देतील येतील. मग आता मी ऊब लावलाय तर ते मायाची ऊब लावतील, आणखी काही ऊब लावतील, अगं दुसरं नाव घेतील. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण एंड टू एंड करू शकताय तुम्ही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आमच्या गावात जर मी म्हटलं 10 बायका इंटरेस्टेड आहेत आत्ता आधी सुरुवातीला, ज्यांना मी एक आमिष दाखवलं की तुम्हाला असं ह्याप्रमाणेच महिन्याला 2,500 पासून 5,500 पर्यंत इन्कम होईल, तुमच्या स्पेअर टाइम मध्ये तुम्ही करायचं आहे. आणि ते तेवढ्या इन्कमला कोणीही इंटरेस्टेड असते असं नाही की नाही, कारण की स्पेअर टाइमचा आहे, फुल टाइम नाही. तर अशा ह्यामध्ये जर मी समजा मी म्हटलं आमच्याकडे आहेत 10 लेडीज जे इंटरेस्टेड आहेत, तर तुम्ही एंड टू एंड येऊन ट्रेनिंग देऊ शकताय. फॉर एक्झाम्पल इचलकरंजी येऊन तुम्ही कुठल्या लूम मधून आणताय, मग आम्ही पण समजा आणू. सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये मी ज्या पॉईंटवर आलो नाही ते आहे मार्केट. आता प्रांजल हसेल ऍक्च्युली, ठीक आहे, कारण की आमचा तो कायम जोक असतोय. म्हणजे त्यांचं एक असतंय की सोर्सिंग सगळं होते कुठून पण कुठल्याही गोष्टीचं, शेवटी अडकते गोष्ट कुठे, मार्केटमध्ये. तर ते तर आता समजा मी जे आतापर्यंत समजलोय ते हे की तुम्ही तुमचं जे मार्केट आहे ते तुम्ही ठिकठिकाणी स्टॉल लावताय आणि त्यामधून तो बराचसा स्टॉक तुम्ही क्लिअर करताय. असं पडून राहत नाही शक्यतो. जेवढं स्टॉल लावताय तेवढं डिमांड, तेवढे ऑक्युपाईड असतात ती लोक, बरोबर आहे. अशाच प्रमाणे समजा तुम्ही जिथं स्टॉल लावताय तिथं नाही, पण ऍज अ ऑप्शन त्यामध्ये पण गायडन्स देऊ शकताय की स्टॉल्स लागतात, असे एक्झिबिशन लागतात, तिथं तुम्ही करू शकताय किंवा त्यांना अनुभव हवा असेल. हा. आमचा बाबा दादरला स्टॉल लागलाय, पाठवा 2 मुली. आमच्या या बायकाही आमची हेड आहे, तयार करते ती. आणि ऍट अ टाइम आमच्या असं डोक्यात असतं. आता असं पण आहे, दिवाळीच्या वेळेला मला पायपुसण्याची क्वांटिटी खूप लागते. आता पुण्याला आपण समजा आता तयार करतोय, तिथे करणार आहेत. समजा साताऱ्याला आमची एक इथली एक मांडेशी फाउंडेशनची महिला, ती आज साताऱ्याला माल घेऊन गेली करायला, ती तयार करून देणार. पुण्याचा सोर्स मला जास्त महत्वाचा आहे, कारण पुण्याचा मागच्या वर्षी माझा फ्लॉप गेलेला आहे. माझा एकही स्टॉक सक्सेस झालेला नाही, पण यावर्षी मला पुन्हा गाठायचं आहे. पण मला मग तिथून सपोर्ट मिळाला पाहिजे. जसं इथं दिवाळीला माझे 4 स्टॉल मी आखते, तर तुमच्या गावात जर मी करायला दिलं तर तो सपोर्ट मला मिळेल. हा, मिळू शकतो, बरोबर आहे. कारण आम्हाला पण मार्केटची गरज आहे. मग आम्ही पण जर ते करण्यापेक्षा जर तुमच्या थ्रूच होते तर काय वाईट. असंही का. एक प्रश्न होता, कुठं प्रशिक्षण देऊन आल्या बाई? आमच्या जळगावला देऊन आल्या, जयपूरला देऊन आल्या, पालघरला देऊन आल्या, 2ला. त्याच्यानंतर आणि तिथं चालू आहे आता हे, म्हणजे नाही. अच्छा,
पण माणदेशी फाउंडेशनच्या अनेक छोट्या गावात या महिला गेल्या होत्या. म्हणजे सांगली आहे, सातारा आहे वगैरे वगैरे, कोल्हापूरची गावं आहेत, चिपळूणची गावं आहेत. माणदेशी फाउंडेशन खूप चांगलं पाऊल उचललं. पण आम्ही जिथं जिथं प्रशिक्षण देतो तिथं प्रकर्षाने आमच्या बायका सांगतात, आम्हाला जर मोठी ऑर्डर आली तर ती तुम्हाला आम्ही देऊ. या प्रकारे 2 वर्षापूर्वी मला 350 गोधड्यांची ऑर्डर आली अरे आणि वा. कॅश पण आहे. एका लीडरने दिली. त्याच्यानंतर आम्ही माणदेशी फाउंडेशनने 100 गोधड्या शिवायला दिल्या. परत त्यांचं प्रशिक्षण घेतलं आणि आम्ही 100 गोधड्या त्यांना शिवायला दिल्या. कारण आम्हाला शब्द पण पाळायचा. आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगतो. आणि त्यांनी बरं, कसं बनवून दिल्या. होतं, 10 बायका शिकल्या तर 10ही एक्सपर्ट नसतात. नाही अगदी पण 5 बायका पुढे येतात. आम्हाला हवीच आहे. हा, नाही म्हणजे मी सांगते ना. तुमच्याकडून पण आणि त्यांनी दिल्या शिवून हो, हो, हा. हो. नाही कारण की आणि आज खरंच त्यातली साताराची बाई आज हा. 10 गोधड्या घेऊन गेली. अच्छा. नाही हे इम्पॉर्टंट आहे कारण की तजीन, मी, सीमा, आम्ही आमचं जे एनजीओ आहे उमलती पृथ्वी फाउंडेशन, त्यामध्ये ही आयडिया काही महिन्यापूर्वी फ्लोट केली होती की आपण हे सुरू करूया. काय झालं होतं, बॅकग्राऊंड थोडंसं एकदम ब्रीफ मध्ये सांगतो. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान जे चालू आहे त्यामध्ये ते सेलिब्रिटीज सगळीकडे येत. हो. तर आमच्या गावात पृथ्वी महाराष्ट्र पृथ्वी प्रताप आणि ती शिवाली परब हे दोघं आली होती. आणि मी त्यावेळी नेमकं ग्रामपंचायतीच्या बऱ्याचशा कामात इन्व्हॉल्ड होतो. आणि ते टिपिकल तुम्हाला माहिती आहे कसं असतं ग्रामपंचायतीचं, म्हणजे एकदम लास्ट मिनिटला सगळं हे करायचं, एकदम सेलिब्रिटी येतात म्हणून. तर मग आम्ही उमलती पृथ्वीच्या थ्रू एक आम्ही म्युरल बनवले वॉल, ज्याच्यावर आम्ही आंब्याचं झाड दाखवले आणि गोधडी दाखवली, म्हणजे कडवाईची एक मी फोटो पाठवेल. तर असं ठरलं की ते जे सेलिब्रिटीज येतील तिथंच एक छोटंसं असं हे आहे, टेंट टाईप आहे, म्हणजे शेड टाईप. त्या शेड मध्येच आम्ही त्या सेलिब्रिटीजना बसवलं. आणि एकदम ऑनेस्टली सांगायचं तर गोधडीचा असा फुल टाइम कोणी बिझनेस, कोणी ऑक्युपेशन नाहीये कोणाचं, पण केलेलं आहे लोकांनी, अजून पण अधूनमधून आपल्या स्वतःसाठी करतात. तर अशा बायकांना तिथं गोळा केलं आणि म्हणजे ते ड्रामा असा केला की जसं म्हणजे कडवाईत आहे गोधडीचं हे. आणि त्या पृथ्वी ते प्रताप आणि त्यांनी विचारलं वगैरे, ते ऍक्च्युली सगळं ऍक्टिंग होतं ऑनेस्टली. पण त्यानंतर आम्ही मग थोडीशी आयडिया फ्लोट केली की का नाही आपण हे रिवाईव्ह करायचं आणि हे करायचं. एक ऑब्जेक्शन हे आलं की नाही 1000-1200 गोधड्या मिळतात. मी त्या ह्याचा होतो की आपण प्रॉडक्ट असा द्यायचा की 3,500, 4,000, 5,000 पण येतील आणि देणारी आहेत. मी रिटेल बिझनेस मध्ये असल्यामुळे मला माहिती आहे की 300 रुपयाच्या शर्ट मध्ये जास्त फायदा होतोय 3,000च्या शर्ट पेक्षा. वाटतंय आपल्याला 3,000चं शर्ट आहे, पण 3,000च्या शर्ट मध्ये प्रॉफिट मार्जिन कमी असते कारण की त्याची क्वालिटी तितकी सुपिरियर असते. 300चं शर्ट जे असते कमॉडिटी सारखं बनते, हो किलोनी घेता येईल असं, तर त्यामध्ये कधीही मार्जिन जास्त असतं, व्हॉल्यूम जास्त असतो, पण क्वालिटीमध्ये फरक असतो. 300च्या कॅटेगरीमध्ये, 300च्या शर्टच्या कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे, भरपूर. 3,000च्या मध्ये नाही आहे तेवढं. तर मी त्या बिलीफचा आहे की आपण जेवढं प्रीमियम देऊ प्रॉडक्ट तेवढं आहे मार्केट, घेणारी आहे. 300चे 10 घेण्यापेक्षा 3,000चं एक घेऊन जाईल आणि तो आठवण काढेल असं. तर ऑब्जेक्शन हे आलं की नाही कशाला ते 1215, कोण म्हणते मला मी 1200ला घेते आहे गोधडी, 1200ला घेत आहे, 1500ला घेत आहे, असं सगळं. मग विकायचं कुठे, मग कसं करायचं, मग हँडमेड ठेवायचं की मशीन सेट ठेवायचं, असे बरेचसे म्हणजे डिस्कशन झाले. सीमा बरोबर, तहसील बरोबर, आम्हीच जास्त ऍक्टिव्ह आहोत आमचं एनजीओ. तर आम्ही बरेच त्याबद्दल डिस्कशन केलं, पण असं गायडन्स नव्हतं पण आपल्याला मिळालं की जे ऍक्टिव्हिटी तुमचं एक चालूच आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही पण म्हणजे ह्या पार्ट टाइम करताय, तुम्ही पार्ट टाइम नाही करताय, हा फरक आहे. तर म्हटलं त्यासाठी गायडन्स घेऊया की आपण जर तसं काही करू शकतो. आणि मला वाटतं नॉट ओनली ऍज अ एनजीओ बट इव्हन ऍज पीपल हु आर वर्किंग, त्यांना तर मार्केटच पाहिजे ना शेवटी. जर आपण करायला जाऊ पण जर ते स्टॉक पडून राहिलं तर इंटेन्शन खूप चांगले आहेत, रिवाईव्ह करायचं आहे, एम्प्लॉयमेंट द्यायचं आहे, हे तुमच्या मार्केटची वाट बघणार नाही ना. ह्याला तुम्ही त्यांना पर पीस देताय, पण तुम्ही देताय पर पीस विदाउट इव्हन नोईंग की ती विक्री जाणार आहे की नाही. आता तुमचं इकोसिस्टम बनलंय सर. आमच्याकडे थोडीशी पारदर्शकता खूप असते. जशी माझ्या खात्यात काय पैसे, माझ्या खिशात किती पैसे, माझ्या प्रत्येक बाईला माहिती असतं. कारण आपण त्यांना सांगतो, आपण दर महिन्याला बऱ्याचदा पगार देऊ शकत नाही, पण माझ्या महिन्यानं फक्त माझ्या विश्वास आहे. आज पैसे नाही, उद्या मॅडमकडे आहे, मला मिळणार. या विश्वासावर उभा 6 वर्ष झाली चालतात. 6 वर्ष. आणि अनेक लोकांनी असं म्हटलं की असं नाही, 2-3 वर्षांनी बंद होत असतं.
पण ते 6 वर्ष चालवलं तर आता माझी मैत्रीण आता येणार आहे त्यांना ती म्हणे की नाही माझीसाठी होणार आहे मग मी कुठल्या संस्थेला देऊ काय हम्म. मग मला तुझ्या संस्थेला काहीतरी देणं आवडेल कारण तू 6 वर्ष उभी आहे हे महत्वाचं त्यामुळे आज माझ्या बायकांना तेवढा विश्वास आहे नाही तर हे होऊन चाललंच नसतं मी दर एक 6 महिन्याने हिला बोलते मला वाटत नाही का होणार आहे पण कधी कधी 4-1 दिवसाने परत मूड पालटलेला असतो अनेक चांगल्या घटना घडलेल्या असतात यांचे मी मुंबईला आहे तर यांचे सगळे बोलण्याचा कंटाळा आला मला म्हणतात सुरू करूया पण यांचे दोन्हीचे पगार थकलेले असतात पण एकही फोन असा नसतो की मॅडम तुम्ही पैसे नाही टाकलेले या बोलीवर माझं चालू आहे पण आता आम्ही एक मार्केटिंगची एक टीम उभी करतोय माझ्या मुलीने पुढाकार घेतलाय आणि त्या टीमने असं सांगितलं की ठीक आहे तुमचं आता 6 वर्ष झालं म्हणजे तुमचा पाय रोजला गेला हा मेन तेच आहे म्हणजे आता म्हणजे तुम्ही सेट आता झाला तुम्ही असे आता डांबडवून राहणार नवीन नाही हे त्याच्यात. करायचं गरज नाहीये तर रिइन्व्हेंट त्याच्यामुळे मार्केटिंग आम्ही बघणार प्रोडक्शन देवरूपाने निघाल या वाक्याचं मला इतकी ऊर्जा आली की मी थोडंसं नाही, हा? मुलगी नाही म्हटलं तुमच्या गोरेली. मग ते झाल्यामुळे मग असं वाटलं मग आता आम्ही अनेक गोष्टी केल्या आणि त्याच्या मागे आहोत पण मार्केटिंग चांगलं झालं पाहिजे एका सोर्सने खादी ग्रामोद्योगच्या दुकानात आमची सगळी प्रोडक्ट्स विकायला पण जाणार अरे वा हे जेव्हा उभं राहील ना हम्म. तर तुमच्या महिलांच्या आम्हाला सपोर्ट हा मिळेल ना मग हा तेच तसा आहे आपल्याला तेच निर्माण म्हटलं तेच करायचं तेच म्हणजे थोडक्यात काय तर एकदम समराईज करायचं झालं तर एका बाजूला लेडीज वुमेन आहेत ज्यांना एक ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम जर मिळतोय तर का नको कोण त्यांना दाखवणारच नाही म्हणजे असं एका बाजूने ते आहे दुसरीकडे जे एक स्केप्टिसिझम असते की बनवू पण ते फेल हो. होत तर त्यामध्ये तुम्ही पुढे येतात आणि मग तिसरा प्रश्न येतोय बनवू पण कोणासाठी तिथं पण तुम्ही येताय म्हणजे जर तुम्हाला आहे मार्केट तर ते चांगलं खूप हा शब्द पण टाकला मी इनफॅक्ट ते मुलाल जे बनवले त्याच्यावर स्लोगन आम्ही टाकले आंब्याचं झाड आहे आणि गोधडी आहे तर आम्ही त्याच्यावर स्लोगन टाकले आंब्याची गोडी गोधडीची ऊब चढवायची माती आहे खूप अरे वा. तर ते त्या 2 slogan वर्षापूर्वी त्याच्यावर टाकलं. माझ्या 80 गोदड्या पडून होत्या आणि अच्छा. आम्ही प्रचंड तणावात होतो की दिवाळीला आम्ही उभी राहणार आहोत की नाही मार्केटला असं झालं आणि मग त्या ज्या 350 गोदड्यांची आम्हाला ऑर्डर आली त्यांचं परत गाडी रुळावर आली आणि थोडी खालीवर चालू होते पण माझं असं प्रत्येकाला यायचं की आम्हालाही सपोर्ट करा विक्रीला 4 लोकांकडे शब्द टाका बरोबर अगदी असं आपण सांगत अगदी हे असे डोरमॅट्स आणि छोटेवाले मोठे पण आहेत ना, ते पण टाकून हे आणि हे टाकू ह्याची कॉस्टिंग काय असते ऍक्च्युली ह्याची 125 वगैरे. हे 125चं एक आहे आणि हे पाय पुसणी कसे पायपुसणे 125 125 आणि हे पण 125 हे 60 रुपयाला अच्छा हे 60 रुपीज हे 100 रुपयाला हे 100 कोलपणाच्या खाली हे कसं हे किनासाठी वापरतात हे कशा कोलपणाच्या खाली चौकीच्या खालती अच्छा चौकीच्या खालती वगैरे असते ना ओके ओके पीठ वगैरे पडते आणि वरती हाफ सर्कल पण आहे अच्छा हे हाफ सर्कल दाखवा कसे आहेत ते हे काय आहे? हे पण सेम हे पण डोरमॅटच आहे हे कसे ह्याची काय कॉस्टिंग आहे एकच 125 अच्छा, 125 आणि लहान मुलांचे हे वगैरे पण आहेत का गोधड्या खाली टाक हे लहान मुलांच्या गोधड्या आहेत का ह्याची काय कॉस्टिंग असते 500 किती पॅचेस आहेत ना डिझाईन साठी पॅचेस साडी कव्हर आहे हे साडी कव्हर आहेत का हे कसे माधुरी प्लीज आमच्याकडे 150 बटन सोबत आहे बटन सोबत पर्पल ब्लाउज इस्त्री करून आपण घेऊन जातो ना त्याच्यासाठी आणि अगदीच आपल्याकडे कोणाला काही येत नसेल हे साड़ी कवर है हे साडी दीज आर साड़ी कवर्स इसके अंदर हम लोग साड़ी और जो भी है प्रेस किया हुआ इसके अंदर वी कैन कीप इट ये अलग अलग डिजाइन है इनके एंड दिस इज कॉस्टिंग 150 रुपीज बोल रहा था 150 रुपए ना
हे 150 रुपये कॉस्टिंग आहे याची. बटन वगैरे सोबत आहे कॅरी करायला किंवा ट्रॅव्हल जर आपण करतोय तर ह्याला आपण आपला पूर्ण सेट ह्यामध्ये ठेवू शकतो आणि इट कॅन कॅरी मोर दॅन वन आय थिंक एकापेक्षा जास्त पण ठेवू शकतो. 2 सेट आपण म्हणजे दोन साडी सेट फक्त आपण यामध्ये ठेवू शकतो. आणि आपल्याकडे कोणाला काही अगदी शिवायला येत नसेल तरी पिशवी तुमच्या आहेत. सेंटरला जॉईन व्हायचंय तर आपण पिशव्या वगैरे. देतो त्यांना. हे चांगलं होतं ही पायपुसणी. पायपुसणी आहे नाही. तुम्ही आसन म्हणून पण वापरू शकतो ही पायपुसणी आपण. लहान मुलांना दुखतं म्हणून पण काही जण वापरतात. हा आता त्यांचा वेळ मस्त जातीये ना. हे गोधडी म्हणून पण वापरू शकतो काय? लहान मुलं Same. दुखतं म्हणून पण आम्ही सांगतो ते वापरताना की आतमध्ये आम्ही जुनं मटेरियल वापरलं. अच्छा हे वरचं पण जुनच आहे. नाही हे नवीन आहे. आतमधलं आहे तर फक्त जुनं आहे. आतमधलं मटेरियल जुनं आहे फक्त पायपुसण्यातलं. ओके ओके. आणि हा सर्कल 2 सेट मध्ये हे पण 125च आहे ना? नाही हा हा 120. 125 ना 125 रुपये. वॉशेबल आहे. मशीन वॉशेबल आहे. कुठल्याही प्रकारची गोळा आतमध्ये त्याच्यात तयार होणार नाही याची फुल गॅरंटी. दिस इज द नंबर ऊब फाउंडेशनचं. नवीन प्रोडक्ट आज आहे आपण आतमध्ये मार्कर भरतो डिझाईन केले तर हा चौकोन वेगळा कट केलाय आणि मग हे आपल्याला हे सगळं हे जॉईन केलंय. असं जेव्हा पूर्ण पाल तयार करतो त्याच्यानंतर आपण आतमध्ये मार्कर लेअर टाकतो. ओके. हे टाकून झालं की मग हे सगळं डिझाईन तयार होते ह्याच्यावरती आणि मग शिवून लास्टला आपण पायपिंगचं काम करतो. ओके. अशा तऱ्हेने ही याची डिझाईन होते. पुढून पाठून आपण दोन्हीकडून आपण युज करू शकतो ती. मग त्यामध्ये 7x5 8x5 मोठी पाहिजे असेल तर 9x असं आम्ही बनवतो. ओके. ही पण आहे बघा. आता हे हा पट्टा आहे तर हा पट्टा वेगळा कट केलाय मग ह्याला जॉईन केले. त्याच्यानंतर मग हे आपण डिझाईन आपण वरती जसं असेल पाल तसं आम्ही डिझाईन तयार करतो. प्लस आता हे एकसारखं कापड आलंय तर दोन्हीकडे पण आम्ही अशा उभ्या लाईन मारल्या ज्याने पण चांगलं दिसायला पाहिजे. हा वेगळा आणि हे वेगळं असतं. हे बघा दोन्हीकडनं वेगळं लावलं. आता हे तसंच पाल वेगळं अशी मारलेली अशी डिझाईन येते. म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक डिझाईन वेगवेगळे येते. प्रत्येक पाल वेगळे शिवले जातात. तो ये थी देवरुख की ऊब फाउंडेशन की कहानी। रुबीना जी और सादिकदा की बातचीत से साफ हो जाता है कि जब औरतें कुछ ठान लेती हैं तो रास्ते अपने आप बनने लगते हैं, चाहे सहूलियतें कम ही क्यों न हो। अब सवाल ये उठता है, क्या हम कड़वई में ऐसा नहीं कर सकते? क्या हमारी औरतों में ये हुनर, लगन और हालात बदलने की चाहत नहीं है? मुझे यकीन है, बिल्कुल है। जरूरत सिर्फ पहला कदम उठाने की है। आज कड़वई स्पीक्स के इस एपिसोड के जरिए मैं कड़वई की हर औरत से दिल से अपील करना चाहती हूँ। अगर इस वीडियो ने आप में थोड़ी सी भी उम्मीद जगाई है, अगर आप अपने हुनर से कुछ नया शुरू करना चाहती हैं, तो आगे आइए। उमलती पृथ्वी फाउंडेशन यानी बीई आपको एक प्लेटफॉर्म देने के लिए पूरी तरह तैयार है। आपको लग रहा होगा कि इसके लिए तो बहुत सारी औरतों का होना जरूरी है। ऐसा बिल्कुल नहीं है। अगर आप में से सिर्फ 5 या 6 औरतें भी हिम्मत करके आगे आती हैं, तो हम अपना खुद का गोदरी मेकिंग प्रोजेक्ट शुरू कर सकते हैं। आपको फिक्र करने की बिल्कुल जरूरत नहीं कि हमें ये काम ठीक से नहीं आता या बनने के बाद सामान कहाँ बेचेंगे। उमलती पृथ्वी फाउंडेशन इस सफर में आपके साथ खड़ी होगी। हम प्रॉपर ट्रेनिंग का इंतजाम करेंगे, रॉ मटेरियल से लेकर हर चीज में सपोर्ट करेंगे और गोदड़ियां तैयार होने पर उन्हें सही मार्केट तक पहुंचाने की जिम्मेदारी भी बीई की होगी। आपको सिर्फ अपनी नीयत और मेहनत लानी है। हमारा मकसद सिर्फ गोदड़ी बनाना या बेचना नहीं है। हमारा असल मकसद है आपको और ताकतवर बनाना, एक ऐसी एक्स्ट्रा इनकम का जरिया खड़ा करना जिससे आप फाइनेंशियली इंडिपेंडेंट बन सके। जब आपके हाथ में 2 पैसे आएंगे तो आप अपने घर वालों का, अपने बच्चों की पढ़ाई का और उनके आने वाले कल का एक बेहतर सहारा बन पाएंगी। और याद रखिए, जब एक घर की औरत आगे बढ़ती है और खुशहाल होती है, तभी हमारा मुआशरा आगे बढ़ता है और वाकई खुशहाल बनता है। तो सोचिए मत, अपने अंदर के इस डर और झिझक को निकाल फेंकिए। उमलती पृथ्वी फाउंडेशन के बैनर तले हमारे इस नई सोच और कोशिश का हिस्सा बनिए। ज्यादा जानकारी के लिए आप हमें कांटेक्ट कर सकते हैं। कांटेक्ट डिटेल्स हमने स्क्रीन पर आपको दे दिए हैं। तो चलिए इस पुराने हुनर को फिर से जिंदा करते हैं और इसी के साथ अपनी एक नई और अलग पहचान बनाते हैं।
मैं आपसे मिलूंगी अगले एपिसोड में, सो स्टे ट्यून फॉर येट अनदर एक्साइटिंग कॉन्वर्सेशन ऑन कड़वई स्पीक्स, क्योंकि गांव छोटा हो सकता है पर उसकी सोच, हुनर और हौसला नहीं। कड़वई फिर से बोलेगा। स्टे ट्यून्ड।